हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. म्हणजेच की मी तुमच्या सोबत तुमच्या घरी नाही येणार. का तृष्णा? तुम्ही माझा हात पकडून मला घराबाहेर नाही काढलं, अपूर्वने काढलंय. आणि जर तुम्हाला वाटतंय की मी घरी यावं तर अपूर्वला इथे मला न्यायला यावं लागेल. तुझ्या लक्षात आहे ना आज दुसरा दिवस आहे? हो माझ्या लक्षात आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, मी किती अपमान केला. आणि त्या दिवशी तुमच्याच घरी येऊन मी तुम्हाला घाबरवलं, धमकावलं. तरीही तुम्ही तर देवी आहात देवी. मी तर तुमचे पाय धरायला हवेत. पण तृष्णाने घरी यायला नकार दिला. नकार दिला? पण का? ते तर मला नाही ठाऊक. पण मला खूप वाईट वाटलं तिने परत यायला नाही म्हटलं म्हणून. आई, ताईने जे काय केलंय ते विचार करूनच केलं असणार. असं नाहीये की ताईला आपल्या सासरी परत जायचंच नाहीये. कदाचित ती काहीतरी वेगळा विचार करत असेल. खूप चांगलंच ओळखतेस तू तृष्णाला आकांक्षा. तृष्णाची इच्छा आहे की अपूर्वने तिला स्वतः न्यायला हवं. पण हल्लीच्या मुलांना काय समजावणार? चूक तर स्वतः करतील पण माफी नाही मागणार. अपूर्वही तृष्णाच्या समोर जायला बिचकतोय, पण त्याची इच्छा आहे की तिने परत यावं. आणि तृष्णा परत नाही येते. आता तुम्हीच सांगा मी काय करू? पण आंटी, तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आम्ही काय करू शकतो? चांगलीच खमकी आहे ही आकांक्षा. बरं झालं तृष्णाच्या जागी ही माझी सून म्हणून घरी नाही आली. नाहीतर आल्याच्या दुसऱ्या दिवशीच हरिद्वारला पाठवलं असतं संन्यास घ्यायला. ताई, आकांक्षा असं म्हणते की या प्रकरणात आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो? आता जे काही करता येईल ते तुम्हीच करू शकता. तुम्ही आई आहात ना, तुम्हीच तिला समजवा की तिने हट्ट सोडावा आणि घरी परत जावं. आणि ताई, अपूर्वही सगळं विसरून नव्याने सुरुवात करेल. खूप सुखात राहतील ते दोघं. हो ना, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मी नक्की तिला समजावेन की तिने तुमच्या सोबत परत घरी जावं. पण आई, तुझी आई बरोबर बोलती आकांक्षा.
कल्याणी, तू काळजी करू नकोस हो. आम्ही तृष्णाला नक्की समजावू. तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. बरं आहे आई. नमस्कार. 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 पार्वतीताई. आई, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की कल्याणीताई इतक्या बदलतील. याला देवाचा चमत्कार म्हणतात सुनबाई. खरंच आज मी तृष्णा करता खूप खुश आहे. पण आजी, आई, पण मला एक कळत नाहीये की आंटी अचानक एवढ्या बदलल्या कशा, आणि अचानक त्यांना आपल्या चुकीची जाणीव कशी झाली? आकांक्षा बेटा, जर एखाद्याने आपली चूक मान्य केली तर त्याला माफ करावं. आकांक्षा, हे कसंही घडू दे, मला हे सगळं बघून खूप आनंद झालाय. मी तिला समजावेन की तिने परत आपल्या घरी जावं. सुकन्या आमच्या कन्या. बेटा, तू कधी आलास? आधी मला हे सांग की तू कुठे गेली होतीस. सांग ना आई. तृष्णाच्या घरी गेले होते बेटा. असं कोणतं संकट आलं होतं तुझ्यावर की तुला त्यांच्या दारात जावं लागलं? का गेली होतीस तिच्या घरी? का? सगळं सांगते बेटा, पण आधी हे सांग, तू इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतका का चिडतोयस? ही छोटीशी गोष्ट आहे आई. त्या दिवशी तिची आई आणि आजी तुला धमकी देऊन गेली आणि आज तू स्वतः चालत त्यांच्या घरी तिला परत आणायला गेलीस आणि तू याला क्षुल्लक गोष्ट म्हणतेस? अपूर्व, त्या दिवशी पार्वतीताई आणि आईंचं रागवणं अगदी स्वाभाविक होतं, कारण तू त्यांच्या मुलीला घराबाहेर काढलं होतंस. ती लोक त्यावेळी गोंधळलेली होती आणि अशा वेळी ते काही बरं वाईट बोललेही असतील. पण आज जर मला त्यांच्या मुलीला परत आणायचंय तर माझं हे कर्तव्यच आहे ना की मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळं समजावावं. त्यांना हा विश्वास द्यावा की त्यांच्या मुलीला आता या घरात काही त्रास होणार नाही. आई, मला तर कळतच नाहीये. आता जर आपण ठरवलं की हे संबंध तोडून टाकायचे, मग तृष्णाला तुला इथे परत का आणायचंय मला सांग ना. बेटा, या बाबतीत आपण आधीही बोललोय आणि तू म्हणाला होतास की मला जे वाटेल ते मी करू शकते. मग हे इतके प्रश्न का? आई, तुला त्रास न होवो म्हणून. माझी इच्छा नाहीये की यापुढे तृष्णा आणि बाबांमुळे तुला जो काही त्रास झाला ना तो परत न व्हावा म्हणून. अपूर्व,
मला खूप बरं वाटलं की तू माझी आजही इतकी काळजी घेतोस. पण माझी पण काही कर्तव्य आहेत ना. जर मुलांमध्ये मतभेद असतील तर त्यांना वेगळं करणं हा कुठला पर्याय आहे? मी तुम्हा दोघांमध्ये सलोखा करून दिला पाहिजे आणि तेच योग्य आहे. खरं सांगायचं तर आई, माझी इच्छा नाहीये की मी तृष्णा बरोबर राहावं. तरीही तुझं मन राखण्याकरता मी होय बोलतो. मग आजच्या नंतर या बाबतीत कुठल्या शंका उशंका काढू नकोस. मी तेच करते जे योग्य आहे आणि आवश्यक आहे. सुकन्या आमच्या कन्या. आणि मला हे नकोय की संपूर्ण समाजात माझी आणि माझ्या मुलाची बदनामी व्हावी. तुझ्या आईला तुझी दया नाही आली तुझी ही परिस्थिती बघून की तिने पण तुला या अवस्थेत सोडून दिलंय. तुला आता इथून याच वेळी निघायला हवं. कशी नाही जाणार तू, बघतेच मी. चल निघ इथून. आता तुला याची गरजच नाहीये तृष्णा. हे काय आहे आई? घटस्फोटाचे पेपर्स. घटस्फोट? यात आश्चर्याची काय गोष्ट आहे तृष्णा? अपूर्वने स्वतः पाठवले ते पेपर्स. त्याला हवंय की तू लवकरात लवकर हे पेपर्स साइन करावेत, म्हणजे त्याला मोकळा श्वास घेता येईल आणि स्वतःचं आयुष्य जगू शकेल. मी नेहमीच तुझ्याशी वाईट वागले, नेहमीच वाईट साईड बोलत राहिले. तृष्णा मला माफ कर. आई आई हे काय करताय तुम्ही? तू आपल्या सासरी येणार ना तृष्णा? तृष्णा, आई तू बेटा कसला विचार करतेस? काही नाही आई, बस जुन्या आठवणी त्रास देत होत्या. जुन्या आठवणीतून बाहेर यायची वेळ आलीये. येणाऱ्या चांगल्या दिवसांचं स्वागत कर. आई मला समजतंय तुला काय म्हणायचंय, पण मी आईंना सांगितलंय की जोपर्यंत अपूर्व इथे येणार नाही मला घ्यायला तोपर्यंत मी घरी नाही जाणार. हो, मला सांगितलं कल्याणीताईंनी. आई त्या तुझ्याशी बोलल्या? बोलल्या नाहीत, त्या मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तू त्यांच्यासोबत घरी जायला नकार दिलास. बेटा, मी तुझी आई आहे. तुझ्याहून जास्त जग बघितलंय मी. मला माहितीये की कल्याणीताई आणि अपूर्वने जे तुझ्या बाबतीत केलं ते चुकीचंच होतं. पण बेटा, आता जेव्हा त्यांना त्यांची चूक मान्य आहे तर तू त्यांच्याबरोबर जायला हवंस. आई हे तू बोलतेस? मी माझा स्वाभिमान सांभाळायला नको का? अपूर्वने मला घराबाहेर काढलं, त्याने मला न्यायला यावं, यात मी काय चुकीची अपेक्षा करते? काहीच चूक नाहीये बेटा, पण नवरा बायकोंमध्ये स्वाभिमान हा शब्द आलाच कसा? नवरा बायकोमध्ये तर स्नेह, प्रेम, विश्वास असं सगळं असतं. आणि जर अपूर्वला आपली चूक मान्य नसेल तर त्याने आपल्या आईला तुला आणायला का पाठवलं? आई तुझं म्हणणं ऐकल्यावरही मला नाही वाटत की मी सासरी जायला पाहिजे.
स्त्रीचं जीवन खूप खडतर असतं बेटा. काळानुरूप तिला आपले रंगच बदलावे लागत नाहीत, तर अनेकदा तडजोडीही कराव्या लागतात. आणि ज्या स्त्रिया काळानुसार तडजोडी करत नाहीत त्या कधी ना कधी नेहमी करता एकट्या पडतात. माझी अशी इच्छा नाहीये बेटा की तू नेहमी करता एकटं पडावंस. आई, मी एकटी कुठे? तू आहेस माझ्यासोबत, बाबा आहेत, आकांक्षा आहे, तर मी एकटी कशी पडेन? आणखी एक सत्य आहे बेटा, आम्ही कुठपर्यंत तुला साथ देणार. एक दिवस आकांक्षाचं लग्न होईल आणि तीही आपल्या संसारात व्यस्त होईल. आणि आमचंही तर वय होतच आहे ना. एक ना एक दिवस आम्हालाही बोलावणं येईल. आई, असं नको बोलू. असं का बोलतेस तू? न बोलून सत्य तर बदलणार नाही ना बेटा. आमच्या पश्चात इतकं मोठं आयुष्य एकटीने कसं घालवशील? नवऱ्याच्या घराशिवाय स्त्रियांना दुसरं स्थान नसतं बेटा. तू त्या भाग्यवान स्त्रियांपैकी एक आहेस ज्यांना सासरचे लोक मनधरणी करून घेऊन जात आहेत. नाहीतर कितीतरी स्त्रिया अशा आहेत की आयुष्यभर वाट बघत राहतात. मला विचार करायला वेळ हवाय आई, पण मी वचन देते की मी जो काही निर्णय घेईन तो विचार करूनच घेईन. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तृष्णा. तू कधी कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाहीस. सुकन्या आमच्या कन्या. हे परमेश्वरा, उद्या शेवटचा दिवस आहे. कुणास ठाऊक कल्याणी तृष्णाला घ्यायला येईल की नाही. आणि तृष्णाने सुद्धा अपूर्वाशिवाय जायला नकार दिलाय. कोणास ठाऊक हे प्रकरण सावरता सावरता एकदम बिघडू लागले. आता मी काय करू? एकदा कल्याणीशी बोलायला हवं. काय माहित पूजाला कॉफी बनवायला इतका वेळ का लागतो? एवढा रात्री कोणाचा फोन असू शकतो? अपूर्वच्या बाबांचा तर फोन नाहीये ना. मी फोन घ्यायला पाहिजे. तू बस बेटा, मी बघते. हॅलो. हा कल्याणी, मी बोलतोय. विमलाताई. हा हा, मी बरी आहे. इतक्या रात्री फोन कसा केलात? तुझं डोकं तर थाऱ्यावर आहे ना. अगं मी भावेश बोलतोय, अपूर्वाचे वडील. अपूर्व? ती माझी मंदिरातली मैत्रीण विमला आहे. ते आजकाल मी मंदिरात जात नाही ना, म्हणूनच विचारपूस करायला फोन केलाय. हा विमलाताई, कशा आहात? हो हो हो, म्हणजे अपूर्व बाजूला बसलाय हं? आणि तुला त्याला हे सांगायचं नाहीये की माझा फोन आलाय म्हणून. पण एक बोलू कल्याणी, आज तुझा हा गोड आवाज ऐकून खूप बरं वाटलं. असं वाटलं की पुष्पवृष्टी होते तोंडातून. मी तर बरी आहे. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. खरंच कल्याणी, तू जर इतकंच गोड बोलली असतीस ना, तर मी ईश्वराकडे पुढच्या जन्मी तुलाच बायको म्हणून मागितलं असतं. बोल कल्याणी, खूप छान वाटतंय. तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? गेल्या वेळी
ते काहीतरी सांगत होता ना तुम्ही? काही बोलायचं होतं का? हो हो, बोला ना, बोला, मी ऐकतेय. मग लक्ष देऊ नाही. गमती जमती खूप झाल्या. उद्या तुझा शेवटचा दिवस आहे आणि तू इथे येऊन तृष्णाची समजूत घालून तिला घेऊन नाही गेलीस तर, समजलीस ना? त्या दिवशी मी मंदिरात आले होते तिला समजवायला, पण तीच तयार नाही झाली. तरी पण मी प्रयत्न करीन तिला समजवण्याचा. प्रयत्न? प्रयत्न नाही, नक्की नक्की. मी तिला परत आणायचा प्रयत्न करते. आता तुम्ही फोन ठेवता का? आधीच मी खूप वैतागले. ठीक आहे, मी उद्या तुझी वाट बघतोय. ते काय ना पूर्व, ती माझी विमलाताई आहे ना, मंदिरातली मैत्रीण. काय ना, मी अलीकडे देवळात नाही जाऊ शकत आहे. ते त्या लोकात काहीतरी वाद झाला होता, तर मी समजूत काढत होते. काय बोलतेस तू आई? हल्ली सगळ्यांचे मतभेद दूर करायला लागलेस तू? 2 कप कॉफी बनवायला एवढा वेळ लागतो? हा, इतक्या वेळात तर मी एखाद्या वरातीला कॉफी पाजून येईन. काय झालं आई? काय एवढी भडकलीस माझ्यावर? मी तुला सांगितलं होतं ना की किचनचं सगळं काम संपूर्णच कॉफी बनवेन. ओके आई, गुड नाईट. मी जातो झोपायला. ठीक आहे? 1 मिनिट बेटा. उद्या मी तृष्णाला घ्यायला जाणार आहे. तू येशील का माझ्या बरोबर? नाही आई, तूच तिला घेऊन ये, मी नाही येणार. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.